जनता सबबी ऐकत नाही, प्रार्थनांना जुमानत नाही आणि कायद्याची पर्वा करत नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोगवानंतर आय ड्रीम प्रोडक्शन्स सादर करीत आहे विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित संजय पाटील लिखित आणि राजीव पाटील दिग्दर्शित पांगिरा. विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या साहित्य कृतीवर हा चित्रपट आधारित आहे. किशोर कदम, नीता सावरकर, नंदिनी जोग, प्रमोद पवार, शशांक शेंडे, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, स्मिता तांबे, उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला पांगिरा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अरे इतके दिवस ही वाडी आमच्या जीवावर जगली, आमच्या शेतात राबली, तवा कुठं यांची पोट भरली आणि आता 4 एकर जमीन पाण्याखाली गेल्यावर यांच्या बाच्या झोळीत धोंडा पडतो. वय पण मी काय म्हणते दादा, झाडं तोडायलाच नको. राजकारण आहे ताई, सोकाजीराव देशमुख येतो सरपंच, असं थोडीच गप बस. पांगिरा कादंबरीचा सिनेमा करत असताना मला सगळ्यात भावलेली आणि याचा सिनेमा व्हायला पाहिजे ही गोष्ट होती त्या कादंबरीचा कंटेंट. जसं आपण म्हणतो ना की माणसाचं लहानपणापासून तर 80 वर्ष असा जर आपण प्रवास आणि बायोग्राफी स्कॅन केली तर आपल्याला त्याच्या आयुष्यातले काही टप्पे सापडतील आणि आपल्यासमोर एका माणसाची बायोग्राफी उभी राहील. मला असं वाटतं अशी एक गावाची पण म्हणून बायोग्राफी असते, तर एका गावाची बायोग्राफी मी आजपर्यंत अशा पद्धतीने मांडलेली माझ्या समोर आली नव्हती की जी चित्रपटातनं मांडायला पाहिजे. आणि हा सगळ्यात चॅलेंजिंग पॉइंट होता माझ्यासाठी पांगिरा या चित्रपटासाठी. आणि ताई हे समज आम्ही नाही केलं तर शेतीचं जाऊ द्या, पिण्याचं पाणी सुद्धा नाही मिळणार गावाला. गावाचं वाळवंट होईल. त्या एका पाणी समस्येचे त्या कुटुंबावर, भावाभावातल्या नात्यावर, कुटुंब व्यवस्थेवर, कारण फायनली त्यांचा सर्व्हाइव्ह होण्यासाठी ती धडपड असते आणि त्या धडपडीतून त्या कुटुंबावर काय परिणाम होतात असा सगळा आलेख त्या सिनेमामध्ये माझ्या कॅरेक्टरचा, माझ्या फॅमिलीचा आहे. माझ्याचं असं, डोळ्याचं तसं, तो इचारी गुरुजी बी असा निघाला. गाव पांढरीची रायाच केली. कुठल्या गावचं कौतुक करताय तुम्ही? हा, आणि अनावर झाले तर काय करतील तुमचे गावकरी? त्यांना काय करायचंय, जे काय करताय ते तुम्हीच तर करताय. वर्षानुवर्ष 30 जनावरं विकत घेतली म्हणून सांगायचं आणि जिल्हा बँकेचे पैसे लाटायचे. ही हातात मोबाईल आणि बुडाखाली गाडी आली ना म्हणजे आपण सुधारलो असं समजू नका. ज्या काही घटना घडत आहेत त्याबद्दल आपण आपला अवेअरनेस जो आपण शहरातल्या मनोवृत्तीचा आहे तो अप्लाय करून तिथे बदल घडवून आणू शकतो का या विचारात ती पडते. त्यानंतर तिला उमजलेल्या गोष्टी, मग तिची भावनांची गुंतागुंत, होत जाणारे बदल, तिच्यात होत जाणारे बदल, तिने घडवून आणलेला बदल जो पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर कांदा मार्केटमध्ये गेल्यानंतर थक्क करणाऱ्या गोष्टी आणि एक ट्रॅजिक एंड, असा तो पूर्ण त्या व्यक्तिरेखेचा आलेख. कोण कुठली परगावची पाहुणी इथं आली आणि आमच्या डोळ्यात अंजन घालून गेली. हो, सुमित्राताईंच्या कळकळीची नोंद आमच्या आमदार साहेबांनी घेतलेली आहे. कमीत कमी पाण्यावर येणारं चिकार उत्पन्न देणारं हळवा कांदा नावाचं नवं रोप आलंय. जग नव्यानं कळलं, सारा अंधार टळलं, नवा उजेड मिळाला. कादंबरीचा चित्रपट होतो तेव्हा ते कादंबरीचा जिस्ट न हरवता त्याचा चित्रपट करणं हे फार जिकरीचं काम असतं. आणि ते काम मला असं वाटतं संजय कृष्णाजी पाटील या माझ्या कवी मित्राने आणि राजीव पाटील या माझ्या आवडत्या ॲरोगंट दिग्दर्शकाने फार चांगल्या प्रकारे पेललेलं आहे ते आव्हान. या चित्रपटामध्ये कुठलंही असं
एक कॅरेक्टर असं खूप मोठं आहे वगैरे असं काही नाही. अनेक छोटी कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यातून एक गाव निर्माण झालेलं आहे आणि त्या गावाची ही सगळी कथा आहे. सोन्याचा घाम मातीत गाळून धरतीला हिरवा शालू नेसवणाऱ्या भूमिपुत्रांची जत्रा बघ. पण ही जत्रा उद्ध्वस्त झाली तर लुटारू बाजारपेठेच्या थोबाडीत हाणेल असं काहीतरी बी शोधून काढ सुमित्रा. आज जर का शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर कदाचित तुम्हाला बाहेरच्या देशातून आलेली कोथिंबीर सुद्धा 50 रुपयाच्या खाली मिळणार नाही आणि मॉलमध्ये तुम्हाला तीच जी 2 रुपयाला मिळणारा आलं होतं तेच आलं तुम्हाला 25 रुपये देऊन घ्यायला लागणार आहे जर आपण आज शहाणे झालो नाही तर. आणि हे शहाणे होण्यासाठी मी विनंती करेल सर्व देशातल्या प्रेक्षकांना विनंती करेल की त्यांनी पांगिरा हा सिनेमा बघायला हवा. तू दादाचे पोरसनी डॉक्टर करणार आणि त्यासनी सांगणार की बुवा समद्या पांगिराकरसनी फुकटात गोळ्या दे, फुकटात सुयाटोच, समजा बरं कर. पाखराच्या सोचीतलं तानं आणि लेकराच्या वटातलं गाणं आयुष्यभर सांभाळून ठेवेल असं काहीतरी बियाणं शोधून काढ सुमित्रा. असं काहीतरी बियाणं शोधून काढ सुमित्रा. रथ अडला पाण्याच्या पायी, ऋतू झडला पाण्याच्या पायी, वीट म्हणते विठोबा राया, नाही जमायचं तुझ्या पायी. पाण्यासारख्या एका जागतिक समस्येवर भाष्य करणारा आपल्या मातीतला आपल्या माणसांचा चित्रपट यशाचे नवे मापदंड ओलांडेल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया.